प्रामुख्यानं मी महेश अशोक शिवदासा माझे कार्यकर्ते. आज आपण पाहायला गेलो तर आपले सहजिल्हा निबंधक कोल्हापूर तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी शासनाची एक चौकशी गठीत झाली होती की गारगोटी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे विश्रामगृह आहे ते विश्रामगृहाची विक्री झालेली आहे. त्या पद्धतीत तिथले जे दुय्यम निबंधक होते व्ही कुंभार यांनी यांच्या चौकशीसाठी आणि संबंधित सर्व झालेला दस्त याच्या चौकशीसाठी तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्या तक्रारी कामी महाराष्ट्र शासनानं चौकशी समिती गठीत केली होती. चौकशी समितीत सुद्धा हे बाबासाहेब वाघमोडे होते. यांनी संगनमताने संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि संबंधित झालेला सगळा भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटा अहवाल शासनाला सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की संबंधित ठिकाणी जो 7/12 जोडला होता त्याच्यावर कुठल्याही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची नोंद नाही. परंतु आपण जर त्याचं खरेदीपत्र जर बघितलं झालेलं त्या खरेदीपत्रामध्ये जो 7/12 जोडला होता त्याच्यामध्ये इमारत पड, कारण तिथं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं सध्या अस्तित्वात असलेलं बरेच वर्षापासून अस्तित्वात असलेलं विश्रामगृह आहेत. ह्या गोष्टीचा कुठेही त्यांनी चौकशी कामी विचार केला नाही. आणि आपण जर सामान्यपणे बघायला गेलो तर इमारत पड म्हणजे ह्याचा मुद्रांक शुल्क वेगळा असतो, खुली जागा असते त्याचा मुद्रांक शुल्क वेगळा असतो. तर चौकशी कामी यांनी इमारत पड ह्या मुद्रांक शुल्क न घेता ही बाब शासनापासून लपवून ठेवली व मुद्रांक शुल्क त्यांनी बुडवण्याकामी अर्थसहाय्य केलेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्याला मदत केलेली आहे. या प्रकारची मी तक्रार माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय महसूल मंत्री, कलेक्टर साहेब, पालकमंत्री साहेब यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे यांनी संबंधित जे त्यांच्या आधिपत्याखाली हे जे कार्यालय आहे या ठिकाणी सुद्धा अभिनिर्णयाची जी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये सुद्धा संबंधित अभिनिर्णय प्रकरणात मुद्रांक शुल्क ठरवण्याचे प्रामुख्याने अधिकार त्यांना असतात आणि त्यांनी सुद्धा ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुद्रांक शुल्क शासनाचं बुडवलेलं आहे. त्याप्रमाणे चुकवलेले मुद्रांक शुल्क ज्या प्रकरणं असतात नाही त्यांनी तिथं काहीच त्याचं संबंधित संबंधित ठिकाणी विश्रामगृह आहे यासाठी ग्रामपंचायतीच्या पाहणी पत्रकाला असेसमेंट उतरायला संबंधित इमारतीची नोंद आहे. हा दस्त करताना इमारत पड हे दिसल्यानंतर त्या असेसमेंट म्हणजे थोडक्यात तुमच्या इथं गावठाण उतारा म्हणतात तो जोडणे आवश्यक होतं. परंतु सदरचा दस्त करून सदरची जागा ही बिल्डरच्या घशात घालण्याकरता तिथले दुय्यम निबंधक आणि हे वाघमोडे जिल्हा निबंधक यांनी त्याला मदत केलेली आहे. कलेक्टरने मी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आता संबंधितांची चौकशी लावतो असं म्हटलेले आहेत, परंतु कागदोपत्री अजून कुठलीही चौकशी त्यांनी लावलेली नाही. आमची मागणी प्रामुख्याने त्यांच्यावर आहे की फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारण माझ्याकडे प्रथमदर्शनी दिसतील अशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित तातडीने करावं आणि योग्य चौकशी कामी बडतर्फ करावं ही प्रामुख्याने शासनाला मी मागणी केलेली आहे. तर या आपल्या माध्यमातून मी शासनाला जाहीर विनंती करत आहे की आता जे अधिवेशन चाललेलं आहे पावसाळी अधिवेशनात सदरची लक्षवेधी मांडून तात्काळ या सदरच्या ह्या प्रश्नास न्याय मिळावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.